आपण आता आपली गाडी रिप्लेस करायचा विचार करतोय. म्हणजे ॲक्च्युली थारच्या जागी आता आपण दुसरं काहीतरी आपण ऑप्शन एक्सप्लोर करतो. नमस्कार मित्रांनो, मी विशाल आत्माने पाटील. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ॲक्च्युली आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओमध्ये आपण आपली जी थार आहे, जिला आता 38,000 किलोमीटर्स पूर्ण झालेले आहेत आणि अराउंड 3 इयर्स आपण ही गाडी वापरली. तर आपण आता आपली गाडी रिप्लेस करायचा विचार करतोय. म्हणजे ॲक्च्युली थारच्या जागी आता आपण दुसरं काहीतरी आपण ऑप्शन एक्सप्लोर करतो आहे. तर मार्केटमध्ये काय ऑप्शन्स अवेलेबल आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मग आपण डिसाईड करू. अजून आपलं डिसाईड नाही झालं की आपल्याला कोणतं ऑप्शन घ्यायचं आहे. फक्त एवढं डिसाइडेड आहे की आपल्याला आता ही गाडी चेंज करायची आहे. ॲक्च्युली गाडीविषयी तसे काही कंप्लेंट्स नाही आहेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आता आपल्याकडे जसं बाकी गाड्या आहेत त्या फॅमिली कार्स आहेत. फॉर्च्युनर आहे, अल्काझार आहे, मर्सिडीज आहे. बट ही जी गाडी आहे ना, ही पप्पा आणि मी आम्ही ॲक्च्युली प्रॉपर्टी क्षेत्रामध्ये आपलं काम आहे. रिअल इस्टेटमध्ये बिल्डर आहे, प्लस प्रॉपर्टीजचं आपण काम करतो. तर या क्षेत्रामध्ये आपल्याला ही गाडी खूप उपयुक्त आहे. तर आता विषय असा होतो की आम्ही जेव्हा ही गाडी घेऊन जातो, कुठेही समजा आपल्या साईटवर घेऊन जातो किंवा आपल्या जमिनींवर घेऊन जातो, तर आमच्यासोबत पप्पासोबत लोक असतात, माझ्यासोबत कोणी असतं. तर जे सोबत असतात ना, त्यांना मागे चढायला उतरायला त्रास होतो किंवा समोर समजा पप्पा बसले आहेत तर त्यांना पण उतरावं लागतं समोरून. अशा काही गोष्टीचा आपल्याला त्रास जाणवला. प्लस हिच्यामध्ये ॲक्च्युली कॅमेरा वगैरे येत नाही, 360 कॅमेरा नाही आहे किंवा रिअर व्ह्यू कॅमेरा नाही आहे. सो काही कमी आपल्याला जाणवलं आणि म्हणून आपण असं डिसाईड केलं की आता आपण अपग्रेड करूया. पप्पा पण म्हणले मला की आता लवकर हिला अपग्रेड कर आणि चांगलं ऑप्शन बघ. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आता आपण बघूयात कोणतं ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर चला आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर चला आता आपण निघलोय गाडी सर्च करायला. आपल्यासोबत आता आकाश नागरे आलेला आहे. काय आकाश, कुठे जायचंय पहिले आपण आज टाटा मोटर्स. ओके. आणि आपल्याला आता थार जी रिप्लेस करायची आपली, तर तुझं काय सजेशन आहे, कोणती घ्यायला पाहिजे? थारच्या रिप्लेस मध्ये थार सारखी तगडी गाडी लागेल. टाटा हॅरियर. टाटा हॅरियर. हा. ओके. आणि याचा काय विचार आहे तुझा, सफारीचा? टाटाची टाटा सफारी तर बेस्ट आहे, पण ओके समजा थारच्या याच्यात जर बघितलं तर समजा 5 सीटर गाडी, तर माझं मत आहे हेच बघा हॅरियर. समजा आपल्याला दणकट पाहिजे. हा, दणकट. आणि आपण एकदा हॅरियर बघितल्यानंतर माझ्या मते आपण एकदा महिंद्राला जाऊ आणि सफारी आपलं हे स्कॉर्पिओ एन आणि थार रॉक्स पण बघू. हा, ठीक आहे, चालेल ना. चला तर मग आता आपण चाललोय सरळ पुढे. व्हिडिओ करू आपण कंटिन्यू, तुम्हाला दाखवतो मी पुढे. ठीक आहे. चालू झालं डीला आलं. हो, चालू झाली. ॲडव्हेंचर हे सेकंड टॉप आहे. ॲडव्हेंचर फर्स्ट. ॲडव्हेंचर फिअरलेस. हा, एम्पावर्ड. अच्छा. 3 येते. एम्पावर्ड मध्ये जर गेले तर ती जाते जवळपास 30 लाखाला. ओके. 26 ते 30. फिअरलेस जर घेतली तर ती जाते 24 ते 27. ॲडव्हेंचर घेतली तर ती जाते 22 ते 24-25 पर्यंत. 3. तुम्ही जे मॉडेल म्हणताय जे आता अवेलेबल आहे, ती आपल्याला ऑन रोड किती दिलं जाईल? ऑन रोड ते पुढचे बनवतो फायनल एकदम. रेकॉर्डिंग मध्ये याच्यात फ्रंट नाही, याला डॅश कॅम लावलेला आहे. डॅश कॅम. अच्छा, ते आपल्याला ॲक्सेसरीज मध्ये घ्यावं लागतं. लॅकिंग वेकिंग काही नाही. आणि ह्या जो स्मूथनेसपणा आहे हा सिमटीच्यात पण आहे. नॉमिनल कॅमेरा आहे. याच्यात ड्रायव्हिंग चालू असताना पण चालू राहू शकतो. फक्त रिअर. आता डिस्प्ले मोठा केला. म्युझिक सिस्टीम मोठी यायची. हो, 360 कॅमेरा मला इथं रिटर्न येतो, तिथे कॅमेरा दिसतो. कॉस्मेटिक फीचर जसे वाढले तसे रेट वाढला.
हिला JBL आहे त्याच्यामुळे ऑलरेडी जर गाडी असेल बस घरात हा, हा. सिटी वापरायची असेल हम्म. तर मग ॲडव्हेंचर येस. ओके. 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह आहे. ही 4 व्हील ड्राईव्ह आहे अच्छा. पण तो खूप रेअर केस मध्ये होता सध्या. आणि याच्यामध्ये जे आता हॅरियर मध्ये 4 व्हील ड्राईव्ह येतं ते ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टम आहे ना? ऑल व्हील हेच आहे ना ड्राईव्ह ते? हीच ओके. तर याच्यामध्ये इंजिन कंटिन्यू 4 व्हीलला पॉवर देतं. राईट. मग आपण त्याच्यामध्ये ते सेपरेट नाही करू शकत. कन्झम्पन पण होतं बॅटरीचं. अच्छा 460 ची 480 पर्यंत रेंज जाते. अच्छा. 75 असून पण ते क्रायटेरियानुसार 60-80 100 ची नाही, पण माझा विचार ना काय होतं की आता समजा ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये नाही ठेवायची, तसं करता येतं का? हिला बहुतेक तरी नाही सर. नाही, हिला नाही. कन्झम्पन ते ऍट सेम टाइम Same. AWD म्हणलं की ते फुल टाइम 4WD मध्ये असतं. जाणार आणि पेडलर शिफ्टर तर कॉमन झाला आता या गाड्यात. ईव्ही असल्यामुळे गिअरचं तर लक्षातच येत नाही. मी तेच म्हणलं ना लॅकिंग नाही काही नाही. 450 ची रेंज आहे. एकदा चार्जिंग केलं की स्टार्ट चालवा. फक्त ब्रेक डीचा खर्च आहे. ओके. आणि याला RTO पण नाही लागत ना? ऑटो नाही 3000 रुपये ऑटो आहे फक्त 3000. फक्त काय दिलं बस यांना जसं 130 च्या वरती गेला RTO वाढला. अच्छा. बिलो 30 काही नाही. जर आपण हॅरियर डिझेल मध्ये घेतली तर? ती लगेच भेटल सर पण मग पुन्हा तेच होणार सगळं ते. तो हा जो फील पाहिजे असेल ऑटोमॅटिक घेणार असेल तुम्ही तर मग ते पुन्हा लॅकिंग त्याच्यात आहेच आहे. त्याच्यामध्ये याच्यात हे काही जाणवणार नाही तुम्हाला म्हणजे EV मध्ये नाही. काहीच नाही काही संबंधच नाही. बट रेंज आता जेवढी कंपनी क्लेम करते तेवढी देते ना? देते 500 ते तसे सफारी EV मध्ये 32 पर्यंत नाही. ईव्ही नाही येत ना सफारी? सफारी EV नाही. फक्त हॅरियर मध्ये आली आता. पण फक्त एवढंच आहे की फरक आहे आकाश भाई. तो आता ही चालून जाणवतच नाही की आपण समजा आपण सर्व्हिसिंग करतो जी म्हणतात आपण 500 किलोमीटर नंतर 10,000 तर याच्यात काय काय काही याच्यात फिल्टर फक्त फिल्टर बस ऑइल नाही काही नाही याला आपल्याला 15 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटर म्हणजे याचं अच्छा. पर्टिक्युलर 15 वर्ष वॉरंटी? 15 वर्ष बॅटरी बॅटरीची Okay. 15 वर्ष वॉरंटी. आणि याचं कसं आहे समजा किलोमीटरचं पकडलं तर आपण अनलिमिटेड अनलिमिटेड किलोमीटर. अच्छा. मग 15 इयर्स तर भरपूर झालं. काही बघायचं बाकी पैसा घ्या नाही गाडीला. 15 वर्ष म्हणजे फक्त प्रॉपर सर्व्हिसिंग पाहिजे इयर टू इयर किलोमीटर. आता आकाश पण सध्या वापरतोय ना आपली ईव्ही टाटाची पंच. हा तर माझ्याकडे पंच आहे तर मला एक जी गोष्ट याच्यात जाणवली की जसं मी यूज करतोय हो तर त्या टायमिंगला नाही का जो म्हणजे आपण म्हणत नाही का बॅटरीवर जो एक कार्बन टाईप हो हो तो येतो त्यांनी मला थोडं जाणवलं की रेंज कमी होती माझी झाली. कारण की मला स्वतः जेव्हा मी जे टाटा पंच टॉप अँड मॉडेल घेतलं होतं टाटा पंच मीटर आहे. डिस्क ब्रेक आहे. 26.3 सेंटीमीटरचा टच स्क्रीन आहे सर हार्मनचा. कॉकपिट पण 26.3 आहे. सनरूफची ओपनिंग पण वाईड आहे ना? तेवढंच आहे सर. नाही जास्त आता आपण हॅरियर तर बघितली, हॅरियर ईव्ही पाहिली, त्यानंतर टाटा सफारी पण पाहिली. गाड्या चांगल्या आहेत ऑब्विसली, नो डाऊट. हॅरियर चांगली आहे, फीचर्स वगैरे दिले आहेत, बट तो जो एक फील असतो ना तो नाही आला. बाकी आकाश तुला काय वाटलं, कशी वाटली? नाही बिलकुल नाही. हॅरियर ईव्ही किंवा मग सफारी काय तुला काय आवडलं का? हॅरियर ईव्ही तर बिलकुल नाही पण ते रिजेक्ट. आणि सफारी सफारी बेस्ट. अच्छा. आणि मग सफारीला अजून आपण काय बघितलं पाहिजे कॉम्पिटिशन अजून? त्याच्या कॉम्पिटिशनला आपण एक तर थार रॉक्स बघू आणि महिंद्राची अजून एक स्कॉर्पिओ एन. बरोबर आहे. तर आपण आता महिंद्राला चाललोय आणि महिंद्राला जाऊन आपण बघूया दोन्ही पण गाड्या, त्यानंतरच आपण डिसाईड करू. आणि एकदा आता आपण कसं हॅरियर पाहिली, सफारी पाहिली, महिंद्राला गेल्यानंतर त्या दोन्ही पाहू. ऍक्च्युली आपला जो पर्पज आहे ना, आपण आपली जी थार आहे 3 डोअर त्याच्या जागी आपण घेतोय, बाकीच्या गाड्या तर आपल्या आहेच ओके. तर आपला पर्पज असा आहे की आपल्याला एकदा दणकट पाहिजे सिटी यूज, किंवा मग आम्हाला कुठे ग्रामीणला जावं लागतं, शहरात वापरा, ग्रामीणला वापरा, किंवा खराब रस्ते, किंवा आपलं असंच कधी मूड गेला तर कधी लॉंग टूरला पण जाता आलं पाहिजे की नाही आकाश? हो बरोबर आहे. म्हणजे आपल्याला समजा आता कुठे फिरायला पण जायचं असलं तर आपण ती गाडी इझिली घेऊन जाता आली पाहिजे. आणि तेच जर आपण ईव्ही घेतली तर ईव्हीला तू मला सांग कसं करणार बाहेर? नाही ईव्हीला तर नाही तेवढा आपला टाइम पण, जर समजा त्याला चार्जिंग करायचं म्हणलं तर तिच्यासाठी किती वेळ जाईल आपला?
कंपनीवाले म्हणतात 50 मिनिटं, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की 2 घंटे तरी आपले बिंदास व्हायला जाते. बरोबर आहे. आणि डिझेल भरायचं काम किती वेळाचं आहे? मोजून 5 मिनिटं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ईव्ही तर आपण रिजेक्ट केली आहे. आपल्याला ईव्ही मुळेच नाही पाहिजे. तर आपण आता याच्यात बघूयात, या 2-4 गाड्यांमधून आपण ठरवू आपल्याला जे आवडेल. त्याच्यानंतर मग आपला सुप्रीम कोर्ट आहे, आपले पप्पा, त्यांना विचारूयात. मग आपण त्यांचं सजेशन घेऊ. सुप्रीम कोर्टातून आपण आपली फाईल सँक्शन करू की कोणती गाडी घेतली पाहिजे, है ना. आपण जाऊ आकाश मग महिंद्राला, आणि त्याच्यानंतर आपण मग पप्पाला विचारूयात काय करायला पाहिजे आपण. ठीक आहे. हिचं सनरूफ फार मोठं आहे. आणि कॅमेरा आहे 360 आहे ना. 360 कॅमेरा. लॅग वगैरे याच्यात नाही नाही नाही, एक मिनिट, आपण समजा 3D लॉक असं चेंज करता येतं ना. ओके. पूर्ण पाहिजे त्या अँगलला तुम्ही आपलं समजा इंडिकेटर जिकडे इंडिकेटर दिलं ना आपलं सॉफ्ट आहे. ठीक आहे. आम्हाला तिची सवय ना, ती 3 डोर तारची. हा. आणि ते कर्टन पूर्ण नाही ओपन होत. कर्टन पण होतं पूर्ण. कर्टन सुद्धा जातं. अरे किती मोठं ओपन होते. अच्छा, लाईट्स वाईट होते. Low fuel. Please refill. आणि हे चेंज करता येतं ना. हो. डिस्प्ले लेआउट. समजा आपला जो तुम्हाला 3 लेआउट भेटतात. त्याला स्टेअरिंग आणि ऑटोमॅटिक 4x4. लाईट आपला कॅमेरा चालू होतो. कॅमेरा डी मध्ये आलं की. मॅन्युअल आहे ठीक आहे, ऑटोमॅटिक तर करतील ना ते अवेलेबल. रॉक्स आहे. स्कॉर्पिओ फरक एवढा आहे की ही मॅन्युअल आहे हां, आणि जी पहिली आपण बघितली बाहेर बघितली ती ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक. बरोबर आहे. डोअर पण चांगला ओपन होतो यार पूर्ण. कसं वाटतंय तुला मागे बसून? लेग स्पेस चांगला आहे, हेडरूम पण चांगला आहे आणि सीट ही रिक्लाईन होती. एवढी पुढाली रिक्लाईन पण होती. कम्फर्टेबल आहे, मस्त आरामात जाऊ शकतो. कुठे पण टूरला जायचं असेल
मस्त आरामात जाता येईल. बेस्ट. ही 4x4 नाही आहे ना, 4x2 आहे. बघूया. चांगलं आहे बूट स्पेस. हे काय बघ ना किती मस्त. आणि सीट पण भरपूर रिक्लाईन होते. आणि हे बघ इथे वूफर आहे. कार्बन कार्टनचे स्पीकर येतात ना इथे. या साईडला हे नाही. एक नोटीस केलं का चार्जिंग पॉईंट सुद्धा आहे का? हो इथे पण आहे. प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. आणि इथून पण व्ह्यू चांगला आहे. चांगली वाटते. टायरची प्रोफाईल पण चांगली आहे. 19 इंची टायर आहे. 255 60 R19. चांगली प्रोफाईलचे टायर्स आहेत. स्कॉर्पिओ की थार रॉक्स? आता सांगा काय घ्यायला पाहिजे. तुझं म्हणणं आहे थार रॉक्स. बघूयात आता आपण आपले सुप्रीम कोर्ट पप्पाला विचारून बघूयात. म्हणजे आता आपण इथे टाटाला तर रिजेक्ट, मोस्टली टाटा तर रिजेक्टच आहे. सेकंडली आपण आता बघूयात, पप्पाला बोलू थार रॉक्स पण दाखवू आणि स्कॉर्पिओ पण दाखवू. जे आवडले ते फायनल करूया. ठीक आहे. थँक्यू. तर बघूयात आता आपण. आकाश काय वाटतं तुला? थार रॉक्स. थार रॉक्सच. ठीक आहे. मला पण थार रॉक्सच आवडली आहे. बघूयात आता. फायनल डिसिजन काकाचा राहील. हां फायनल डिसिजन आपल्या दोघांचा नाही, काकाचा राहील. बरोबर आहे. बरोबर आहे. तर आता आपण आपल्याला जी आवडली आहे ही आपण दाखवूयात पप्पाला आणि मग ठरवू कोणती आवडती त्यांना. ते जे म्हणेल ती घेऊन टाकू. ठीक आहे. फायनल डिसिजन. येस. चलो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डेला दोन्ही गाड्या घरी बोलवल्या. एकदम व्यवस्थित पाहिल्या सर्वांनी घरी पण. आणि बॉसला सगळ्यात मेन आपले जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांना सगळ्यात जास्त थार रॉक्स आवडली. त्यांना तिची ड्राईव्ह आवडली प्लस रगेडनेस. सेकंडली तिचं जे इंटिरियर आहे हे एकदम प्रीमियम आहे. सो त्यामुळे त्यांना ती गाडी जास्त आवडली. आणि त्यांचं सजेशन आहे टाटापेक्षा महिंद्रा बेटर. सो आपण आता बघूयात आपण आता कोणती फायनल करतो. आपला अजून डिसिजन बाकी आहे. तुम्हीसुद्धा मला सर्वांनी कमेंट करून कळवा की तुमचं काय सजेशन राहील, कुठली गाडी आपण बघितली पाहिजे या सेगमेंटमध्ये. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.